स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टेटच्या रिझल्टच्या संदर्भानं हा व्हिडिओ बनवतो आहे. जे आजचं अपडेट जे आपल्या हाती लागलेलं आहे आणि आपले विद्यार्थी मित्र जे आहेत त्या ठिकाणी पुण्यात एमपीएससी करणारे, स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी भेट दिली असता जे अपडेट आज मिळालेलं आहे ते संपूर्ण अपडेट आपल्या समोर सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका आणि जे मी बोलतो आहे त्यावरती तुमचं मत नेमकं काय असणार आहे ते कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जरी रिझल्टला वेळ लागत असलं तरी पण तुमचं त्यावरती मत काय असणार आहे, ज्या अफवा चालू आहेत, बाकी ज्या गोष्टी आहेत त्यावरती संपूर्ण विषय आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलला आपण आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील फक्त या टेटच्या संदर्भातच नाही तर इतर जे काही जे नोटिफिकेशन आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांकरिताच्या गरजा आहेत त्या सर्वांची माहिती आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, टेटच्या संदर्भात आपण जर विचार केला तर आपले मित्र ज्या वेळेला विचारायला गेले तर त्यावेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे, याच्या पूर्वी पण व्हिडिओ मी बनवलेला आहे. आपण दररोज व्हिडिओ या टेटवरती बनवत नाही, 2 ते 3 दिवसानंतरचा हा व्हिडिओ आहे. ज्यानुसार आपल्याला अपडेट मिळते त्यानुसार आपण व्हिडिओ बनवतो आहे. या टेटच्या निमित्तानं विचार करा की 50 दिवस उलटून गेलेले आहेत परंतु रिझल्ट लागलेला नाही. आणि हे लक्षात घ्यायचा एक शब्द मी जाणीवपूर्वक बोलतो आहे की जे महाराष्ट्र राज्य परिषद पुणे आहे ही जाणीवपूर्वक जो हा टेट रिझल्ट आहे हा डिले करत आहे. म्हणजे जाणीवपूर्वक हा डिले करत असल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. आणि जे आपले युट्यूबरच्या माध्यमातून जे व्हिडिओ बनवलेले जात आहेत, काही असे युट्यूबर्स आहेत की डेली सकाळ संध्याकाळ व्हिडिओ बनवतात, जे की अपडेटही राहत नाही तरी पण ते व्हिडिओ बनवतात. हे तुम्हाला सुद्धा समजून घ्यायचं आहे ना. आपण त्यात अपडेट नसते तरी आपण तो व्हिडिओ बघत असतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यात स्वतःला थोडे सावरा. तुम्हाला वारंवार मी सांगतो आहे की स्वतःला नाहक त्रास करून घेऊ नका. ज्या वेळेला रिझल्ट लागेल त्यावेळेला रिझल्ट लागेल. त्यांनी काय उत्तर दिलं हे बघा, की त्यांनी तर हे तर शब्द बोललेले आहेत की तुम्ही वारंवार व्हिडिओ म्हणजे येऊन भेटत आहात, की किती विद्यार्थी येऊन भेटतात, आम्ही कोणाकोणाला उत्तर द्यायचे, तुम्ही एकच उत्तर देणार नाही आहे, आम्ही लावू, असे उत्तर त्यांनी दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्यायचं आहे. त्यांनी उत्तर दिलं की जे 1 महिन्याची त्यांनी मुदत दिलेली आहे विद्यार्थ्यांना गुणपत्रक द्यायची किंवा गुणपत्रक अपलोड करायची, गुणपत्रक वेब लिंकवर पाठवायची, गुणपत्रक स्वतः त्या ठिकाणी नेऊन द्यायचे आहे, गुणपत्रक पोस्टाने नेऊन द्यायचे आहे. हे यामुळे काय झालेलं आहे की जे गुणपत्रक त्या ठिकाणी पोहोचत आहेत मग त्यांचं अपडेटेशन म्हणजे त्यात तुम्ही किती जणांनी आणलेलं आहे, किती जणांनी ऑफलाईन आणून दिलेले आहे, किती जणांनी पोस्टाने पाठवलेले आहे, किती जणांनी ऑनलाईन केलेलं आहे, याच्यासाठी सुद्धा वेळ लागत आहे. नंतर त्यांनी अजून एक कारण सांगितलं, संच मान्यतेचा कारण, की संच मान्यता बरोबर झालेली नाही आहे. संच मान्यतेचा GR च्या बाबतीत सांगितलं असं म्हणजे संच मान्यतेचा विषय चालू आहे, मग त्यावरती अजून तोडगा निघलेला नाही. तर मग जागाच येणार नाही तर रिझल्ट लावून काय. बघा, रिझल्टच्या मागे हे कारण सुद्धा असू शकते आणि हे कारण त्यांनी सांगितलंय की जागाच अजून येणार नाही आहे, तर जागाच अजून डिक्लेअर नाही आहे तर रिझल्ट लावून मग विद्यार्थी काय करतील, पवित्र पोर्टलवरती आपला रजिस्ट्रेशन करण्यासाठी मग गुण ज्यांचे जास्त आहेत ते अजून मागे लागतील. मग संचमान्य जागाच नाही आहे तर मग ते कसं करतील. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं किंवा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले आणि त्यांनी त्या ठिकाणी कारण सांगितलेले, ही प्रश्न घेऊन कारण सांगितलेले. म्हणून तुम्हाला म्हणतोय की जाणीवपूर्वक काहीतरी कारण पुढे करून हा रिझल्टचा वेळ आपल्याकडून काढून घेत आहेत आणि आपण मात्र आशेवर बसलो आहे की माझा पेपर चांगला गेलेला होता, मला चांगला स्कोर राहू शकते आणि मी या वेळेला कोणत्या हालती शिक्षक बनेन असं तुम्हाला वाटत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पण ही जी शिक्षण परिषद आहे आणि आपले IBPS आहे यातही ते जाणीवपूर्वक चुकी करता हे या ठिकाणी दिसत आहे. नॉर्मलायझेशनचाही विषय आला, त्याच्यात नॉर्मलायझेशन करायला वेळ लागते, ते अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये आणि आम्ही त्यावरती निर्णय घेऊ शकत नाही असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे निर्णय कोण घेतं हेच माहित नाही, रिझल्ट कोण लावणार आहे हे माहित नाहीये. म्हणजे या सर्व ज्या बाबी आहेत त्या बाबी आपल्या विद्यार्थ्यांकडेच फक्त उत्तर दिली जाते, विद्यार्थ्यांसाठी उत्तर दिली जाते. आणि यात तुम्हाला सांगितलेलं आहे, आत्ताच आपलं अधिवेशन संपलेलं आहे आणि अधिवेशनामध्येही यावरतीही जे काही बोललेले आहेत तेही रिझल्ट कधी लागणार आहे याबद्दल फक्त याच आठवड्यात लागेल असं त्या ठिकाणी दादाजी भुसे यांनी म्हटलेलं होतं. पण कधी, या आठवड्यात तो तर निघून गेलेला आहे आणि आजची 22 तारीख आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. मग ही जी कारणं आहेत ही उडवाउडवीची कारणं आहेत. जाणीवपूर्वक हे जे तुम्हाला 2-3 कारण सांगितले, गुणपत्रक आहेत, नंतर ऑफलाईन ऑनलाईनची कारण आहे, संच मान्यतेचं कारण आहे,
ही जी कारणं आहेत ही कारणं आपल्यासाठी फालतूची कारणं आहेत विद्यार्थी मित्रांनो. रिझल्ट लावल्यानंतर असं नाही आहे की जागाच निघल्या पाहिजे, आहे की नाही. पण विद्यार्थ्यांना तर समजेल परीक्षा दिली तर माझा स्कोर किती आहे. ज्या वेळेला तुम्ही जागा काढाल त्यावेळेला काढाल, त्यावेळेला पूर्ण रजिस्ट्रेशन पवित्र पोर्टलला करतील, माहिती अपलोड करतील आपली आणि त्यानुसार सर्टिफाय करतील. परंतु तुम्ही परीक्षा मग एवढा फास्ट हार्डली अँड फास्ट का घेतली, जेणेकरून विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांचा अभ्यास सुद्धा झालेला नसेल, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचा सुद्धा चांगला अभ्यास झाला असता आणि स्कोर वाढलेला असता. परंतु याचा विचार न करता एवढे फास्ट त्यांनी या प्रोसेस घेतलेला आहे, म्हणजे प्रोसिजर केलेली आहे. परंतु रिझल्टच्या बाबतीत ते मात्र करताना दिसत नाहीत, हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून हे जे अपडेट आहे रिझल्टच्या बाबतीतलं हे अजूनही अंधारात आहे. म्हणून रिझल्टच्या बाबतीत डोक्यातनं काढून टाका. रिझल्ट कधी लागेल हे कुणालाच सांगता येणार नाहीये, ना मला सांगता येणार आहे आणि ना त्या विद्यार्थी ज्या ठिकाणी थेट आयुक्तालयात आता विद्यार्थी जे भेटायला जातात त्यांनाही माहिती नाही, कारण त्यांना उत्तरच तशी दिली जातात. ते समजायचं कसं. दररोज जाऊन किंवा दिवसभर म्हणजे सकाळी 10 वाजतापासून किंवा 11 वाजतापासून 5 वाजेपर्यंत थांबले तरी रिझल्ट कधी लागणार, तर उत्तर तेच आहे, आम्ही लावणार आहोत, लवकरच लावणार आहोत. पण आठवडे म्हणलं झालं, आता आठवडे म्हणणेही बंद झालेल्या विद्यार्थी मित्रांनो. पण लवकर लावू हा शब्द आहे आता. लवकर म्हणजे आज उद्या आता नाही, तर लवकर म्हणजे महिना निघून गेलेला आहे, आता 1.5 महिना पण निघून गेलेला आहे, हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. आणि या माध्यमातून तुम्हाला नेमकं काय वाटते, याबद्दल तुम्ही काय समजू शकता. पैशाबद्दलही बोलले विद्यार्थी की असं काही अफवा चालू आहे, तर नाही, त्याच्याबद्दल काहीच नाही, इथून क्लिअर आहे असं त्यांनी सांगितलं आहे. कुठेच काही चालू नाही आहे, त्या अफवा आहेत असे ते बोलले की पैसे देऊन मार्क्स वाढत आहे असं पण त्यांनी सांगितलं. त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं की नाही, असं काहीच होत नाही आहे, या अफवा आहेत आणि अफवांना बळी पडू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, या अफवांना बळी पडू नका. कोणी जर तुमच्याकडून पैसे लाटण्याचा प्रयत्न करत असेल, मार्क वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, पैसे मागण्याचा प्रयत्न करत असेल, त्यापासून सावध राहा विद्यार्थी मित्रांनो, नाहीतर टीईटी सारखं होईल आणि त्या माध्यमातून आपलं सर्व आयुष्यभराचं नुकसान होईल. त्यामुळे स्वतः सावरा, स्वतःला ज्या रिझल्ट बद्दल सावरा. ज्या वेळेला रिझल्ट लागेल त्यावेळेला नक्की अपडेट आपल्याला मिळेल. कोणत्याही चॅनलला आपल्याला अपडेट मिळेल, बातमी येईल आपल्या स्वतः. तुम्ही स्वतः साईटवर जाऊन चेक करू शकता. असं काही नाही की युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे. तुम्ही स्वतः चेक करू शकता. आपण सर्व स्मार्ट आहात, सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. तुम्ही सुद्धा आपल्या साईटवरती जाऊन आपण चेक करू शकता. नेमकं या रिझल्ट बद्दल जे काही मी बोललो, तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.